हालेलुया. आपण आजची भक्ती सुरुवात करू. आपण सर्वजण उठून उभा राहू आणि आपण सुरुवातीला एक स्तोत्रसंहिताचं वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 36. स्तोत्रसंहिता 36 याचं आपण वाचन करू एकत्र. दुर्जनाच्या मनातून अधर्माची ध्वनी निघत असतो. त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. आपले पाप उघडकीस येणार नाही. त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात. त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत. तो अंथरुणावर पडल्या पडल्या अनीतीच्या योजना करतो. तो कुमार्ग धरून राहतो, वाईटाचा मीठ मानत नाही. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत. हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु यांचा प्रतिपाळ करतोस. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानव जाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करते. तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. कारण जीवनाचा झरा तुझ्या जवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य, सरळ मनाच्यास तुझे नीतिमत्व लाभू दे. गर्विष्ठांचा पाय मला न तुडव, दुर्जनांचा हात मला हाकून न लावो. पहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत. त्यांना लुटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही. परमेश्वर वाचलेले स्तोत्र आशीर्वादित करो. आणि यामध्ये सांगत आहे की तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानव जाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करते. कारण जीवनाचा झरा तुझ्या जवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. आणि आपला परमेश्वराकडे जीवनाचा झरा आहे आणि तोच एक अद्भुत परमेश्वर आहे. म्हणून यावेळी देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना सुरुवातीला आपण आपले नेत्र बंद करू आणि पूर्णांतकरणानं काही वेळ त्या देवाला आपण प्रार्थना करू. आठवडाभर आपल्याला देवानं सांभाळलं. आठवडाभर देवानं त्याची कृपा, त्याची दया आपल्याला पुरवली. त्या सर्व गोष्टीबद्दल त्या देवाला आपण धन्यवाद देऊ प्रियानं. कारण परमेश्वर हा महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहे. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो. कारण प्रभुदेवा, तूच एक महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आठवड्यावर तू आम्हाला सांभाळलं. तुझी कृपा आणि तुझी दया आम्हाला पुरवली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, हा रविवारचा दिवस दिला की प्रभुदेवा आम्ही एकत्र यावं आणि तुझी आराधना करावी, त्यासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, आम्हा सर्वांना प्रभुदेवा इथे एकत्र आणलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही एकत्र तुझी आराधना करत असताना परमेश्वरा, तुझं सानिध्य, तुझी महान उपस्थिती आमच्या भक्तीमध्ये असू दे, अशी आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा, जे येण्याच्या मार्गावरती असतील त्या प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर परमेश्वरा. सर्व प्रकारचा प्रभुदेवा अडखळ, रुखावट प्रभुदेवा त्यांच्या जीवनामधून तू काढून टाक आणि तू प्रत्येकाला इथपर्यंत घेऊन ये, अशी आम्ही प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो. आजची होणारी भक्ती आराधना सर्व आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रभुदेवा, आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य, तुझं वास्तव्य असू दे आणि तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. तो आम्हा प्रत्येकाला अनुग्रह कर आणि आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आजची संपूर्ण भक्ती आराधना आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूनाथ करतो म्हणा एका विद्या. आमेन, आमेन. हालेलुया. यावेळी उभा असतानाच आपण एक गीत गाणार आहोत. ईश्वराची दया किती, थांगतीचा लागेना. ईश्वराची दया किती, ताकदीचा लागेना. न्यायी तरी त्याची प्रीती, सेंदुए वडी जाना. देव बोले प्रेमे फार, टाके माझ्या वरी मान. माझ्या वरी मान. सर्व कष्टी, सर्व दुःखी, ओझियाने कणते.
देव खरा ममताळू अंत काही लागेना केवळा तो कन पाळू माणसाना कळेना देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी वरी ती खरी अगाध प्रीती ती दयाच्या अंतरे तोच म्हणे नाही भीती मी दयासनावरी देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी या उदासी क्रांती सोडा त्याची वाणी ऐकोने निश्चलाती मैत्री सोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या बापावरी टेकताना लेकराना सुख येशुपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी देव खरा ममताळू अंत काही लागेना केवळा तो कन पाळू माणसाना कळेना देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी ती अगाध थँक्यू लॉर्ड ती खरी अगाध प्रीती ती खरी अगाध प्रीती ती दयाच्या अंतरे तोच म्हणे नाही भीती मी दयासनावरी देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी ईश्वराची दया किती ताकदीचा लागेना न्याय तरी त्याची प्रीती सेंदुएव जाना देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी
आपण बसून घेऊ आणि आणखी काही गीत गाऊन आपण त्या देवाचे उपकार स्मरण करणार आहोत. आपण यावेळी परमपिता की स्तुती गाय हे गीत गाऊ आणि पुन्हा एकदा त्या देवाची आपण स्तुती करू. परमपिता की हम स्तुती गाय वो ही है जो बचाता हमें. आपला परमेश्वरानंच आपल्याला वाचवलेला आहे आणि त्या परमेश्वराची आपण स्तुती करणं आवश्यक आहे. परमपिता की हम स्तुती गाए वो ही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता जगा. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. सारे रोग करता क्षमा, सारे रोग को करता चंगा. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद उसके आंगनों में, आनंद से आए उसके चरणों में. धन्यवाद उसके आंगनों में, आनंद से आए उसके चरणों में. संगीत गा के खुशी से मुक्ति चट्टान पर जय ललकारे. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. वो ही हमारा है परमपिता, तरस खाता है स्वर्ग सदा. वो ही हमारा है परमपिता, तरस खाता है स्वर्ग सदा. दूर से पश्चिम है जितने दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया की खतरों में छोड़ा नहीं. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया की खतरों में छोड़ा नहीं. का दिया और दिया हमको अनंत जीवन. परमपिता की स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. परमपिता की स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. चरवाही की मानिंद ढूंढा उसने, पापों की केस से निकाला हमें. चरवाही की मानिंद ढूंढा उसने, पापों की केस से निकाला हमें. हमको बचाने को जान अपनी दी, ताकि हाथ में हम उसके रहे. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. वो ही हमारा है परमपिता, तरस खाता है सर्व सदा. वो ही हमारा है परमपिता, तरस खाता है सर्व सदा. दूर से पश्चिम है जितने दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें. वो आका
स्तुति करो सारा भूमंडल, ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो सारा भूमंडल। यीशु ने तुझसे प्रेम किया, तेरे लिए अपना प्राण दिया। यीशु ने तुझसे प्रेम किया, तेरे लिए अपना प्राण दिया। नरक से आत्मा को बचा लिया, अनंत जीवन सबको दिया। नरक से आत्मा को बचा लिया, अनंत जीवन सबको दिया। ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो सारा भूमंडल, ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो सारा भूमंडल। अनुग्रहकारी प्रिय यीशु, धर्मी होकर वो दुख सहा। अनुग्रहकारी प्रिय यीशु, धर्मी होकर वो दुख सहा। हरा दिया बड़ी शैतान को, मृत्यु पर यीशु विजयी हुआ। हरा दिया बड़ी शैतान को, मृत्यु पर यीशु विजयी हुआ। ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो सारा भूमंडल, ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो सारा भूमंडल, ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो सारा भूमंडल। यीशु ने तुझसे प्रेम किया, तेरे लिए अपना प्राण दिया। यीशु ने तुझसे प्रेम किया, तेरे लिए अपना प्राण दिया। नरक से आत्मा को बचा लिया, अनंत जीवन सबको दिया। नरक से आत्मा को बचा लिया, अनंत जीवन सबको दिया। ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो भूमंडल, ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो सारा भूमंडल, ओ आकाश सूर्य चंद्रमा, स्तुति करो सारा भूमंडल। हालेलुया, मोठ्यानं हालेलुया. आपण आणखीन एक गीत गाणार आहोत आणि गीत गाऊन त्या देवाची आपण स्तुती करू. राजांचा राजा येशू राजा जगावर राज्य करी. मराठीमध्ये हालेलुया, त्याचा धन्यवाद करा. हे गीत गाऊन पुन्हा एकदा त्या देवाची आपण स्तुती करू. राजांचा राजा येशू राजा जगावर राज्य करे. हालेलुया हालेलुया हालेलुया, त्याचा धन्यवाद करा. राजांचा राजा येशू राजा जगावर राज्य करे. हालेलुया हालेलुया हालेलुया, त्याचा धन्यवाद करा. यहोवाचा धन्यवाद करा, कारण तो चांगला आहे. त्याची दया सदाची आहे. धन्यवाद करा. यहोवाचा धन्यवाद करा, कारण तो चांगला आहे. त्याची दया सदाची आहे. धन्यवाद करा. राजांचा राजा, राजांचा राजा येशू राजा जगावर राज्य करे. हालेलुया हालेलुया हालेलुया, त्याचा धन्यवाद करा. त्याने आपल्या बुद्धीने आकाश बनविले. त्याची करुणा सदाची आहे. धन्यवाद करा.
येशू राजा जगावर राज करे. हालेलुया 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 त्याचा धन्यवाद करा. तो प्रभूचा प्रभू आहे त्याचा धन्यवाद करा. त्याची करुणा सदाची आहे धन्यवाद करा. तो प्रभूचा प्रभू आहे त्याचा धन्यवाद करा. त्याची करुणा सदाची आहे धन्यवाद करा. राजांचा राजा येशू राजा जगावर राज करे. हालेलुया 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 त्याचा धन्यवाद करा. राजांचा राजा येशू राजा जगावर राज करे. हालेलुया 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 त्याचा धन्यवाद करा. तो राजांचा राजा आहे त्याचा धन्यवाद करा. त्याची करुणा सदाची आहे धन्यवाद करा. तो राजांचा राजा आहे त्याचा धन्यवाद करा. त्याची करुणा सदाची आहे धन्यवाद करा. राजांचा राजा येशू राजा जगावर राज करे. हालेलुया 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 त्याचा धन्यवाद करा. राजांचा राजा येशू राजा जगावर राज. हालेलुया 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 त्याचा धन्यवाद करा. थँक्यू लॉर्ड. आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये आपण उठून उभं राहू यावेळी. थँक्यू जीसस. यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि पूर्ण अंतःकरणाने त्या देवाची आपण आराधना करू. प्रियानो, त्या देवाने केलेल्या अद्भुत गोष्टीसाठी त्या देवाचे आभार मानू. देवाने केलेल्या महान गोष्टीसाठी त्या देवाला आपण उपकार मानू. त्या देवाला सांगू की देवा खरोखर तू अद्भुत आणि महान असा परमेश्वर आहेस. ओ प्रभू देवा, धन्यवाद देतो तुझ्या कृपेसाठी, धन्यवाद देतो तुझ्या दयेसाठी. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, तू आम्हा प्रत्येकाला अनुग्रह कर आणि आशीर्वादित कर. पण यावेळी त्या देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना प्रियानो त्या देवाची आपण आराधना करू. आपण चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिळतो तेरे नाम येशू नाम की जय. हे गीत लो आणि पुन्हा एकदा त्या देवाची पूर्ण अंतःकरणाने आराधना करू. थँक्यू लॉर्ड. चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके तेरे नाम यीशु नाम की जय. तेरे नाम यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके तेरे नाम यीशु नाम की जय. जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम की जय. यीशु नाम यीशु नाम यीशु नाम
यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। थँक्यू लॉर्ड. तू धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही तुझी आराधना करतो. प्रभुदेवा आम्ही तुझ्यावरती प्रेम करतो, कारण प्रभुदेवा तू आम्हाला जीवन दिलेला आहे. प्रभुदेवा आम्हाला सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व पापापासून तू आम्हाला दूर ठेवलेला आहेस. प्रभुदेवा आमच्या सर्व अपराधाची तू आम्हाला क्षमा केलेली आहेस, म्हणून तुझ्या आम्ही मनापासून आभार मानतो. थँक्यू लॉर्ड. यीशु नाम में मिलती है क्षमा, यीशु नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में करना दुआ, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके, तेरे नाम यीशु नाम की जय, तेरे नाम यीशु नाम की जय। जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह, जिस नाम में है बंदगी वो नाम है यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। थँक यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझा जय जयकार करतो परमेश्वरा, कारण प्रभुदेवा तू आम्हाला जीवन दिलेला परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आम्ही पापामध्ये आमचं जीवन नष्ट होणार होतं, परंतु प्रभुदेवा तू आम्हाला वाचवलंस, आणि परमेश्वरा तू आम्हाला प्रभुदेवा तुझ्या वचनामध्ये वाढवलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो. आताची झालेली स्तुती आराधना तुम्ही आशीर्वादित केली, त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढचे सर्व वेळ आम्ही तुमच्या पाहण्यात थांबत आहे. पवित्र आत्मा ये, तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. सर्व मान, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आजची भक्ती आशीर्वादित केली, त्याचप्रमाणे येणारं वचन सुद्धा आशीर्वादित करू. यावेळी आपण वचनासाठी प्रार्थना करणार आहोत, आणि आपल्यामध्ये प्रभावती आहेत त्या वचनासाठी प्रार्थना करते. धन्यवाद प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. या सकाळच्या सुंदरशा वेळी तू आम्हाला तुझ्या भवनात घेऊन आलास, तुला धन्यवाद देतो प्रभू. स्वर्गीय पिता, आता मी प्रार्थना करते या क्षणी परमेश्वर पाहिजे का वचन बोलणार प्रभू. तुझ्या दासांच्या मुखाला तू स्पर्श कर प्रभू, त्यांच्याद्वारे तू बोल, पवित्र आत्मा बोलू दे प्रभू, आणि त्या वचनानुसार चालणार आम्हा प्रत्येकाला बोलव माझ्या राजा. धन्यवाद देतो. केवळ तुझा गौरव, तुझी महिमा आम्ही करतो परमेश्वर आपा. खरे का ते अशोग्य तूच आहेस प्रभू. धन्यवाद देतो. येणार वचन तो आशीर्वादित कर, आम्हा प्रत्येकांचं हृदय मांसमय बोलव माझ्या राजा, आणि ते वचन ऐकणार आणि त्यानुसार चालणार तो प्रत्येकाला बोल. प्रार्थना येशूच्या नावात प्रीत्या. आमेन. हालेलुया, हालेलुया. आपण काही वेळ त्या देवाच्या वचनामध्ये थोडासा अभ्यास करणार आहोत. आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आज जग व्हॅलेंटाईन हा सण साजरा करत आहे, आणि जे तरुण लोकांच्यासाठी आहे की आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना आपण हा एक थोडासा विचार करणं गरजेचं आहे की मी
पाप करत आहे का? हालेलुया. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड अशा ज्या गोष्टी आहेत त्या पापाला कारणीभूत असतात. म्हणून या दिवशी आपण या जगातील गोष्टींच्या वरती आपण जास्त प्रेम न करता आपण आपल्या परमेश्वरावरती जास्त प्रेम करण्याचा नेहमी आपण प्रयत्न करायला पाहिजे. कारण का? परमेश्वरानं आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. हालेलुया. म्हणून योहान 3:16 मध्ये सांगत आहे की देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या सर्वांच्यासाठी दिला, यासाठी की आपलं पाप निघून जावं आणि आपण पवित्र बनावं आणि आपण नाशामध्ये न जाता आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये जावं. नेहमी सदोदित त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असावं, त्या स्वर्गामध्ये, त्या सार्वकालिक जीवनामध्ये असावं, यासाठी परमेश्वरानं आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. हालेलुया. आणि ज्याप्रमाणे लूक 10 आणि 27 वचनामध्ये सांगत आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं, संपूर्ण शक्तीनं, संपूर्ण बुद्धीनं काय कर? प्रेम कर. ज्याप्रमाणे परमेश्वरानं आपल्यावरती प्रेम केलं, परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला आपल्यावरती प्रेमाचं प्रतीक दाखवण्यासाठी की तो आपल्यावरती किती प्रेम करतो, माया करतो, ममता करतो हे दाखवण्यासाठी. आणि हे दाखवत असताना परमेश्वर सुद्धा आपल्या सर्वांच्याकडून तशाच प्रेमाची अपेक्षा करत आहे. म्हणून इथं सांगत आहे की ती मोठी आज्ञा आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला मिळते की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं, संपूर्ण शक्तीनं आणि संपूर्ण बुद्धीनं काय कर? प्रेम कर. हालेलुया. म्हणून आज आपण विचार करणं गरजेचं आहे की त्या परमेश्वरानं, माझ्या प्रिय परमेश्वरानं माझ्यावरती प्रेम केलं, त्याच्या एकुलत्या एक मुलाला या जगामध्ये पाठवलं आणि त्या परमेश्वरानं, त्या येशूनं त्या काल्वरीच्या क्रूसावरती स्वतःचा प्राण दिला, अनेक फटके खाल्लेस, अनेक प्रकारच्या त्रासामधून तो परमेश्वर गेला. हे सर्व यासाठी की तो माझ्यावरती आणि तुमच्यावरती प्रेम करतो. आणि तो परमेश्वर ज्याप्रमाणे त्या परमेश्वराने आपल्यावरती आतोनात प्रेम केलं, तसंच तो सुद्धा आपल्याकडून अपेक्षा करत आहे की आपण सुद्धा पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण बुद्धीनं, संपूर्णतेनं, आपल्या संपूर्णतेनं आपण काय करावं? त्या परमेश्वरावरती प्रेम करावं. हालेलुया. म्हणून या दिवशी हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या देवानं माझ्यावरती प्रेम केलं त्या परमेश्वरावरती मी प्रेम करत आहे का? मी कशा प्रकारे त्या परमेश्वरावरती प्रेम करत आहे याचं आज आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि परमेश्वरावरती प्रेम करण्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. 5 गोष्टी की आपण कशा प्रकारे त्या परमेश्वरावरती प्रेम करू शकतो. हालेलुया. त्या परमेश्वरानं त्याची जबाबदारी पार पाडली, त्यानं आपल्यावरती प्रेम केलं, आपलं सर्व, आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व घाण, आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व पाप त्यानं काढून टाकलं, आपल्याला पवित्र केलं. आणि हे सर्व केलेलं असताना आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा त्या प्रेमळ परमेश्वरावरती प्रेम करावं. हालेलुया. म्हणून आपण परमेश्वरावरती प्रेम कशा प्रकारे करू शकतो त्यामधला पहिला महत्वाचा मुद्दा आहे की देवाचं 100% आज्ञापालन करणं. हालेलुया. म्हणून आज आपण सर्वांनी निश्चय करू की हे परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असू दे, परंतु मी 100% तुझं आज्ञापालन करणार. कारण जर पहिले योहान आणि 5वा अध्याय आणि 3रं वचन जर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये सांगत आहे की देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे. हालेलुया. तिथं सांगत आहे की देवावरती प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. हालेलुया. परमेश्वरानं जे काय वचन दिलेलं आहे ते पाळण्यासाठी कठीण नाही, तर ते सोपं आहे. जेव्हा आपण परमेश्वरावरती अवलंबून राहून त्या परमेश्वरावरती प्रेम करतो तेव्हा आपण त्याचं आज्ञापालन पण करणार. म्हणून इथं पहिला मुद्दा की जर आपण म्हणत आहोत की मी परमेश्वरावरती प्रेम करत आहे तर मी त्याचं आज्ञापालन करणार. हालेलुया. जर आपण आपल्या आई वडिलांच्या वरती प्रेम करतो याचा अर्थ की आपण आपल्या आई वडिलांचं आज्ञापालन करणं अपेक्षित आहे. फक्त आपण ओठानं म्हणून किंवा मुखाद्वारे शब्द काढून आपल्याला चालणार नाही. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सुद्धा आपण फक्त मुखानं कबूल करून चालणार नाही की हे परमेश्वरा मी तुझ्यावरती प्रेम करतो, परंतु त्यासोबत आपल्याला कृती सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणून पहिला मुद्दा की जर आपण परमेश्वरावरती प्रेम करायचं असेल तर आपल्याला त्याचं आज्ञापालन करावं लागेल. म्हणून पहिले योहान 5वा अध्याय 3रं वचन सांगत आहे की तुम्ही देवावरती प्रेम करत आहात, याचा अर्थ की तुम्ही त्याच्या आज्ञा पाळत आहात.
हालेलुया. म्हणून पहिल्या गोष्टीद्वारे आपण जेव्हा देवाचं आज्ञा पालन करतो तेव्हा आपण दाखवतो की मी परमेश्वरावरती काय करतो, प्रेम करतो. यहुदा 1 अध्याय आणि 22 वचन जर वाचलं त्यामध्ये सांगत आहे की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, तेव्हा अशानं तुम्ही स्वतःची फसवणूक करता. आणि इथं सांगत आहे की जर आपण वचनाप्रमाणे कृती करणारे जर आपण लोक नाहीत, आपण जर त्या देवाचं आज्ञापालन करणारे लोक नाही आहेत, तर आपण परमेश्वराला फसवत नाही. हालेलुया. तर आपण कोणाला फसवत आहोत? आपण स्वतःलाच फसवत आहोत. त्याचं नुकसान चर्चला होणार नाही किंवा त्याचं नुकसान परमेश्वराला होणार नाही, तर ते नुकसान कोणाचं होणार आहे? आपलं वैयक्तिक होणार आहे. म्हणून इथं सांगत आहे की वचनाप्रमाणे आपल्याला आचरण करणारे बनायचं आहे. जे देव आपल्याला आज्ञा सांगत आहे त्या आज्ञाचं आपल्याला नेहमी काटेकोरपणे पालन करायचं आहे. आणि जर आपण त्या वचनाचं पालन करत नाही तर इथं सांगत आहे की तेव्हा तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. आपण परमेश्वराची फसवणूक करत नाही. काही वेळेला आपल्याला वाटतं की परमेश्वर मला पाहत नाही, परमेश्वर माझा अंतःकरण जाणत नाही, परंतु परमेश्वराचे नेत्र आपल्यावरती असतात आणि आपण परमेश्वराला फसवू शकत नाही. म्हणून आपल्याला देवाचं वचनाप्रमाणे कृती करायची आहे. त्यानंतर योहान 14 अध्याय आणि 23 वचन सांगत आहे की येशूने त्याला उत्तर दिले, त्याची माझ्यावरती प्रीती असेल तर तो माझे वचन पाळील. हालेलुया. परमेश्वर येशू सांगत आहे की जर तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तर ते कशानं सिद्ध होणार आहे? की तुम्ही जर माझं वचन पाळलं, माझ्या वचनाप्रमाणे तुम्ही जर जीवन जगला, याचा अर्थ की तुम्ही येशूवरती प्रेम करत आहात. हालेलुया. म्हणून पहिला मुद्दा की देवानं आपल्यावरती प्रेम केलं, परमेश्वर आपल्याकडून प्रेमाची अपेक्षा करत आहे. आणि प्रेम कशाद्वारे करायचं आहे? जेव्हा आपण पूर्ण देवाचं आज्ञापालन करतो, याचा अर्थ की आपण त्या देवावरती प्रेम करतो. हालेलुया. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा की कशाद्वारे आपण देवावरती प्रेम करू शकतो. आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करणं जेव्हा सोडून देतो तेव्हा आपण वेगळ्या पापामध्ये आपण काय करतो? गुरफटलेलं असतो. म्हणून जेव्हा मी अधिकाने अधिक त्या देवाच्या प्रार्थनेमध्ये असतो, अधिकाने अधिक वेळ मी त्या देवाच्या सानिध्यामध्ये बसतो, याचा अर्थ की मी त्या परमेश्वरावरती प्रेम करतो. म्हणून मागील आठवड्यामध्ये काही वेळा आपण पाहिलं की मार्था आणि मरिया या दोघींच्या विषयी. मरिया जेव्हा येशू त्यांच्या घरामध्ये आला तेव्हा मरियाने काय केलं? सर्व काम बाजूला सोडलं आणि ती येशूच्या चरणाजवळ बसली. ते काय करू लागले? परमेश्वराचं भाषण, येशूचं भाषण ती काटेकोरपणे ऐकत राहिले. म्हणून आपल्याला जीवनामध्ये आपण जर परमेश्वरावरती प्रेम करत आहोत, याचा अर्थ की आपण त्या देवाच्या चरणाजवळ बसण्याची आपली मानसिकता पाहिजे. आपल्याला नेहमी त्या परमेश्वराला प्रार्थना करण्याची आपली तयारी पाहिजे. हालेलुया. मार्था आणि मेरी या दोघांच्या जीवनामधून खरं प्रेम मरियेचं तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे की मार्था दगदग करत आहे, परंतु मरियेचं मनापासून प्रेम होतं. म्हणून तिनं या जगातील गोष्टींना महत्व न देता तिनं काय केलं? येशूला महत्व दिलं आणि ती येशूच्या चरणाजवळ बसली आणि त्याचं भाषण ऐकत राहिले. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जर म्हणत आहोत की माझं परमेश्वरावरती प्रेम आहे, मी येशूवरती प्रेम करतो, याचा अर्थ की मी नेहमी प्रार्थना करणारा व्यक्ती असणार आहे. हालेलुया. आपण मार्थेसारखं आपलं जीवन नसायला पाहिजे, तर आपलं जीवन त्या मरियेसारखं असणं गरजेचं आहे. म्हणून फिलिप याचा 4 अध्याय आणि 6 वचन जर वाचलं, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. इथं सांगत आहे की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला बिकट परिस्थितीमध्ये आपण जाऊ, आपल्या जीवनामध्ये समस्या असेल, कौटुंबिक समस्या असतील, आपल्या जॉबच्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतील, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये जात असताना परमेश्वर या वचनामध्ये सांगत आहे की कशाविषयी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. हालेलुया. कोणत्याही गोष्टीची तुम्ही काळजी करू नका, तर तुम्ही काय करा? सर्व गोष्टीविषयीची प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. म्हणून पहिला मुद्दा आपण पाहिला की देवाचं आज्ञापालन करतो तेव्हा आपण परमेश्वरावरती
प्रेम करतो. दुसरी गोष्ट आपण पाहत आहे की आपण जेव्हा प्रार्थनेमध्ये जीवन जगत आहे, आपलं जीवन जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये असतो, याचा अर्थ की आपण त्या देवावरती प्रेम करतो. मी जर प्रार्थना करत नाही, याचा अर्थ की मी देवावरती प्रेम करत नाही. ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम असतं, एक कॉमन नियम जर आपण पाहिला की ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम असतं त्याच्यासाठी आपण काय करतो, वेळ काढतो, त्याला भेटतो. काही वेळेला आपली जर भेट होत नसेल तर आपण काय करतो की सध्या मोबाईल आहे, आपण मोबाईल वरती कॉल करत असतो किंवा व्हॉट्सअप वरती आपण काय करत असतो, त्याच्याशी जास्तीत जास्त संपर्कामध्ये असतो. कोणत्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये असतो, जे अनोखे आहेत किंवा आपल्या फोन मेमरीमध्ये किंवा आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जेवढे नंबर्स आहेत त्या प्रत्येक व्यक्तीशी आपण बोलत असतो का? नाही. आपण जास्त वेळ कुणाच्या सोबत घालत असतो की ज्याच्यावरती आपलं जास्त प्रेम आहे, जो माझ्या जवळचा आहे, त्याच्याशी आपण काय करत असतो, जास्त वेळ बोलत असतो. त्याचप्रमाणे आहे की मी जर परमेश्वरावरती प्रेम करत आहे तर मी त्याच्याशी जास्त बोलणं गरजेचं आहे. हालेलुया. मी त्याच्या चरणाजवळ बसून त्याची भेट घेणं गरजेचं आहे. आपण आपले नातेवाईक जर आपण विचार केला की आपल्या नातेवाईकांच्या मध्ये भरपूर नातेवाईक असतात, परंतु काही क्वचित असे नातेवाईक असतात की त्यांच्याकडेच आपण काय करत असतो, वारंवार भेट देत असतो. आपले भरपूर लांबचे जवळचे गणगोत जर आपण काढले, भरपूर आपल्याला पाहायला मिळतं, परंतु काही क्वचित नातेवाईकांच्याकडे आपण जात असतो. का जात असतो? कारण का त्या नातेवाईकांच्यावरती आपलं प्रेम असतं. म्हणून जर मी म्हणत आहे की माझं परमेश्वरावरती प्रेम आहे, याचा अर्थ की मी त्याच्या चरणाजवळ जाऊन बसणार, मी त्याच्याशी बोलणार, मी त्याची भेट घेणार आणि मी प्रार्थनेमध्ये माझं जीवन असणार आहे. हालेलुया. प्रार्थना याचा अर्थ की त्या देवाला भेटणं, त्या देवाचं ऐकणं, देवाशी बोलणं, हा प्रार्थनेचा अर्थ आहे. जर आपण आपल्या देवाशी जर बोलतच नाही, जर आपण आपल्या देवाला जर भेटायलाच जात नाही, याचा अर्थ की आपण हे सिद्ध करतो की मी माझ्या परमेश्वरावरती प्रेम करत नाही. म्हणून दुसरा अर्थ आहे की जर मी म्हणत आहे की मी परमेश्वरावरती प्रेम करत आहे, तर मी नेहमी वेळ प्रार्थनेमध्ये घालवला पाहिजे. जेव्हा आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी काय केलं पाहिजे की त्या मरीसारखं त्या परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊन बसणं गरजेचं आहे. हालेलुया. आणखीन एक वचन वाचो, प्रेषित काढा, प्रेषित 6 अध्याय आणि 2 ते 4. प्रेषित याचं 6 अध्याय आणि 2 ते 4 वाचा. कोणतं? तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी ठीक नाही. तर बंदीजन हो, तुम्ही आपल्याकडून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थना व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. आणि इथं सांगत आहे की जेव्हा प्रेषित लोक देवाची सेवा करत होते, 12 शिष्य, आणि त्यांचे काय होती, सेवा वाढत गेली, अनेक लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढत गेले. आणि अशा प्रकारचं सेवा वाढत असताना इथं सांगत आहे की तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. काय होते की त्या लोकांना जे लोक विश्वासामध्ये वाढत आहेत त्या लोकांच्याकडे पण त्यांना लक्ष द्यावं लागायचं. आणि काय करायचं की त्यामुळं त्यांचं प्रार्थनामय जीवन कमी होत गेलेलं होतं. त्यांना भेटी द्याव्या लागायच्या, लोकांना भेटणं, लोकांची काळजी घेणं, लोकांना उत्तेजन देणं, अशा प्रकारचं जीवन होतं. आणि या सर्व गोष्टीमुळं त्यांना प्रार्थनेमध्ये त्यांची वाढ होत नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं की एक चर्चा केली. त्यांनी सांगितलं की तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा, त्यांना आम्ही त्या कामावरती नेमू. आणि त्यांनी चर्चा केली की आपण काय करू की देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं आपल्या लोकांच्या मधून काही प्रतिष्ठित लोक नेमू, ते काय करतील, पंक्ती सेवा करतील. याचा अर्थ की ते लोकांची काळजी घेतील, लोकांना काय पाहिजे काय नाही ते त्याबद्दल काय करतील की त्या लोकांच्या भेटी घेतील, लोकांच्यासाठी उत्तेजन कारक असं त्यांचं जीवन असेल आणि आपण काय हो, फ्री होऊ. याचा अर्थ की आपण मोकळे होऊ आणि आपल्याला जो वेळ मिळत आहे त्या वेळेमध्ये आपण स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. हालेलुया. प्रेषितांचा जो मुद्दा आहे ते कशासाठी काय करत आहेत की त्यांनी पाहिलं की देवाच्या प्रार्थनेला त्यांना वेळ मिळत नाही, देवाच्या वचनाच्या सेवेला त्यांना वेळ मिळत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एक प्लॅन केला. म्हणून आज आपण सुद्धा याप्रमाणे विचार करणं गरजेचं आहे.
आपण जेव्हा पाहतो आपण दुसऱ्या कामामध्ये जास्त काय असतो की कामामध्ये आपण स्वतःला जास्त बिझी ठेवतो. आपल्याला काही वेळेला दुसरी कामं महत्वाची वाटतात, ज्याप्रमाणे इथं त्यांच्या जीवनामध्ये दुसरी कामं त्यांना काय भाग पडायचं. आणि त्यांना जेव्हा रिअलाइज झालं की या कामांच्या मुळे माझ्या आध्यात्मिक वाढीवरती परिणाम होत आहे, तेव्हा त्यांना रिअलाइज झालं आणि त्यांनी एकत्र विचार विनिमय चालू केला. हालेलुया. म्हणून आपल्याला सुद्धा आपण जर या देवाच्या आध्यात्मिक गोष्टींच्या पेक्षा प्रार्थनेला जास्त वेळ देण्यापेक्षा आपण जर इतर गोष्टींच्याकडे जर जास्त वेळ देत असेल तर आपल्याला थोडंसं थांबून आपल्याला दुरुस्ती करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला दुसरी गोष्ट की आपण म्हणत आहोत की मी देवावरती प्रेम करतो, याचा अर्थ की मी दिवसामधून एकदा तरी देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन बसायला पाहिजे. हालेलुया. फक्त रविवारी चर्चमध्ये येऊन आपल्याला चालणार नाही. आपल्याला दररोज आणि दररोज त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन त्या मरियेसारखं त्या देवाचं ऐकण्याची गरज आहे प्रियानं. म्हणून आपण देवाच्या प्रेमाबद्दल आपण विचार करत आहोत. म्हणून आपण देवावरती प्रेम करतो याचा पहिला मुद्दा आपण पाहिला की मी जर देवावरती प्रेम करत आहे याचा अर्थ की मला देवाचं आज्ञापालन करणं गरजेचं आहे. हालेलुया. मी म्हणतो की माझं येशूवरती प्रेम आहे, माझं परमेश्वरावरती प्रेम आहे, याचा अर्थ की मी नेहमी प्रार्थनेसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. हालेलुया. रविवारचा दिवस असू दे किंवा आपल्या वैयक्तिक प्रार्थना असतील, दिवसामधून मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छित आहे, दिवसामधून एकदा तरी तुम्ही त्या देवाच्या चरणाजवळ जा आणि स्वतःसाठी प्रार्थना करा, स्वतःच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रार्थना करा. हालेलुया. म्हणून आपल्याला दुसरी गोष्ट करायचं आहे की जर मी म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, याचा अर्थ की मी नियमित प्रार्थनेत वेळ घालवणारा व्यक्ती बनायला पाहिजे. हालेलुया. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की जर परमेश्वराने आपल्यावरती प्रेम केलं आणि तो परमेश्वर सुद्धा आपण त्याच्यावरती प्रेम करावं अशी अपेक्षा करत असताना तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत की आपल्याला क्षमा सुद्धा करायला पाहिजे. हालेलुया. आपण जर परमेश्वरावरती प्रेम करणारे लोक आहोत तर आपण एकमेकांना क्षमा सुद्धा करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून कौटुंबिक वादविवाद का वाढत आहेत, कुटुंबामध्ये भांडणं का होत आहेत, पती पत्नीमध्ये भांडणं का होत आहेत, हे आपल्या कुटुंबामध्ये जे वादविवाद आहेत, भांडण तट आहेत, हे सर्व का होत आहेत, त्याचं एकच महत्वाचं कारण आहे की त्यांच्यामध्ये एकमेकांचं ऐकण्याची तयारी नाही, त्यांच्यामध्ये एकमेकांना क्षमा करण्याची वृत्ती नाही. हालेलुया. म्हणून ख्रिस्ती कुटुंबामध्ये जर तुम्ही हे प्रिन्सिपल जर कायमस्वरूपी जर पाळलं की जेव्हा वाद होतील, विवाद होतील, परंतु वाद विवाद झाल्यानंतर जेव्हा आपण एकत्र बसतो आणि आपण सांगतो की मी तुला क्षमा करतो आणि आपण जेव्हा एकमेकाला क्षमा करतो तेव्हा कुटुंबामध्ये कोणतेच वादविवाद राहणार नाही. हालेलुया. म्हणून पती पत्नी जे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उत्तेजनासाठी एक वचन आहे की जेव्हा वाद होतील तेव्हा काही वेळानंतर तुम्ही एकत्र या आणि काय करा, एकमेकाला क्षमा करा. आपलं कौटुंबिक जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. म्हणून तिसरा मुद्दा की जर मी म्हणत आहे की माझं तुझ्यावरती प्रेम आहे परमेश्वरा, तर आपण एकमेकांना क्षमा करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये क्षमाशील वृत्ती असायला पाहिजे. आपल्या कुटुंबामधील वाद जर आपल्याला मिटवायचे असतील तर आपल्याला क्षमा करावी लागेल प्रिया. हालेलुया. म्हणून एका ठिकाणी वचन सांगत आहे की जर तू वेदीवरती आहेस आणि तुझ्या भावाच्या बद्दल जर तुझ्या मनामध्ये द्वेष भावना आहे, तुझ्या भावाबद्दल जर तुझ्या मनामध्ये वाईट विचार आहेत, तर तू काय कर, पहिल्यांदा त्या भावाला जाऊन भेट आणि तिथं काय कर, त्याच्याशी समेट कर आणि त्यानंतर तू काय कर, वेदीजवळ ये सांगत आहे. हालेलुया. म्हणून क्षमाशील वृत्ती किती महत्वाची आहे हे आपण सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे मागील आठवड्यामध्ये आपण एक स्टोरी सुद्धा पाहिली होती ग्रॅहम स्टेन्स या व्यक्तीची, की ओरिसामध्ये देवाची सेवा करत असताना त्यांना जाळून मारण्यात आलं आणि जेव्हा त्या व्यक्तीला पकडलं आणि त्याची पत्नी त्या व्यक्तीला सांगत आहे की याला शिक्षा देण्यापेक्षा माझ्या मनामध्ये आनंद होईल की या व्यक्तीचं परिवर्तन झाल्यानंतरच. हालेलुया. याला शिक्षा मिळावी ही तिची इच्छा नव्हती, तर ह्या व्यक्तीचं परिवर्तन झालं तरच माझ्या मनाला आनंद होईल. आणि तिने सुद्धा सर्व लोकांच्या समोर सांगितलं की मी या व्यक्तीला क्षमा करत आहे.
हालेलुया. म्हणजे किती अंतकरण, ते चांगला अंतकरण त्या स्त्रीच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हालेलुया. ती सांगत आहे की ज्या व्यक्तीनं तिच्या पतीला आणि 2 मुलांना जीप गाडीमध्ये जाळून मारला, त्या व्यक्तीबद्दल हिच्या मनामध्ये असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. तसं अंतकरण आपल्या मनामध्ये आहे का? आपल्या मनामध्ये काही वेळेला भांडण होतात, तंटा होतात, आपल्या मनामध्ये द्वेष भरलेला असतो आणि तो द्वेष आपण काढून टाकण्याची इच्छा नसते. तेव्हा आपला द्वेष, आपल्या मनामध्ये राग, मत्सर, तट, फुटे, पक्षभेद हे सर्व आपल्याला काढून टाकून आपल्यामध्ये ती क्षमाशील वृत्ती आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून मत्ती 6 आणि 15 वचन सांगत आहे की जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिता हे तुम्हाला क्षमा करणार नाही. हालेलुया. जर आपण एकमेकांना क्षमा करणार नाही, एकमेकाला जर आपण समजून घेणार नाही, एकमेकांच्या अपराधाची जर आपण क्षमा करणार नाही, तर परमेश्वर सांगत आहे तुमचा पिताही तुम्हाला काय करणार नाही? क्षमा करणार नाही. आणि इफिस 4 अध्याय 32 वचन वाचा कोणतं? इफिस 4:32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली तर तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आणि ते सांगत आहे तुम्ही काय करा? उपकारी व्हा, कनवाळू व्हा. हालेलुया. एका ठिकाणी सांगत आहे की तुम्ही तुमच्या शत्रूवरती काय करा? प्रेम करा. शत्रूच्या नाशासाठी प्रार्थना करू नका. तर तिथे सांगत आहे की शत्रूला काय करा? शत्रूवरती प्रेम करा. याचा अर्थ की तुमचं जर कोणी कितीही वाईट केलं असेल त्याच्याशी सुद्धा तुम्ही चांगले संबंध प्रस्थापित करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. आपलं देवाचं वचन सांगत आहे. एका ठिकाणी सांगत आहे की जर तुमच्या ह्या गालावर मारले तर काय करा? दुसरा गाल त्याच्या समोर करा. हे क्षमाशील वृत्तीचं जीवन आहे प्रियानो. म्हणून इथं सांगत आहे की तुम्ही उपकारी व्हा, कनवाळू व्हा. तुम्हाला लोक बोलतील, तुम्हाला त्रास देतील, तुम्हाला शिव्या शाप घालतील, परंतु त्या परिस्थितीमध्ये आपली मानसिकता ही पाहिजे की त्या व्यक्तीच्या अपराधाची क्षमा करण्याची तयारी आपली मनाची पाहिजे प्रियानो. हालेलुया. आणि त्यानंतर मत्ती 18 अध्याय आणि 21 आणि 22 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र येशूकडे आला आणि पेत्र विचारत आहे येशूला प्रश्न की आम्ही किती वेळा क्षमा करायला पाहिजे? एकदा अपराध केला ठीक आहे, दुसरा अपराध केला ठीक आहे, परंतु किती वेळा आम्ही आमच्या लोकांच्या अपराधाची आपण क्षमा करावे? तेव्हा येशूनं सांगितलं की 7 वेळा काय करा? तुम्ही दुसऱ्याच्या अपराधाची काय करा? क्षमा करा. हालेलुया. आज आपण किती वेळा आपल्या आजूबाजूचे लोक असतील किंवा आपल्या कुटुंबातील लोक असतील, किती वेळा आपण त्यांना क्षमा करत आहे? त्यांच्या चुका आपण स्वीकार करून त्यांना क्षमा करत आहे का? हे आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की जर मी म्हणत आहे की मी परमेश्वरावरती प्रेम करतो तर याचा अर्थ की मी इतर लोकांच्या अपराधांची क्षमा करायला पाहिजे. हालेलुया. त्यानंतर 4था मुद्दा की स्वतःचा त्याग करणं. परमेश्वरावरती प्रेम करणं याचा अर्थ की स्वतःचा त्याग करणं. आणि लूक 9 अध्याय आणि 23-24 वचन सांगत आहे की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. येशूच्या पाठीमाग जर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला आत्मत्याग करावा लागेल. आपल्याला स्वतःवरती प्रेम करून चालणार नाही, तर आपल्याला स्वतःपेक्षा त्या परमेश्वरावरती आपल्याला जास्त प्रेम करावं लागेल प्रियानो. आणि ज्याप्रमाणे लूक याचा 22 अध्याय आणि 42 वचनामध्ये जेव्हा गेतशमने बागेमध्ये येशू जेव्हा होता, तो रडत आहे, आक्रोश करत आहे. त्याला माहित होतं की त्या वधसंभावाचं मरण या जीवनामध्ये किंवा या शरीरामध्ये मी ते सहन करू शकणार नाही. आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना तो परमेश्वराला विनंती करत आहे, पित्याला विनंती करत आहे. वाचा 22:42. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि येशू पित्याला विनंती करत आहे की हे पित्या, हा प्याला माझ्यापासून काय कर? दूर कर. तेव्हा त्याच्या मनामध्ये काय आला की स्वतःच्या शरीराचा विचार आला. त्याला वाटलं की हे मला जमणार नाही, परंतु परमेश्वराची योजना होती. परंतु तरी सुद्धा येशू पुन्हा एकदा उद्गार काढत आहे की जर तुझी इच्छा असेल तर असं होऊ दे.
हालेलुया. याचा अर्थ की त्याच्या शरीराला होणाऱ्या वेदना त्याला जेव्हा कळाल्या की त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालण्यात येणार आहे, त्याच्या पोटामध्ये भाला बोसकण्यात येणार आहे, त्याच्या हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकून त्याला त्या क्रूसखांबावरती लटकवण्यात येणार आहे. जेव्हा त्याला ते रियालिटी कळाली तेव्हा त्याला ते वेदना तो सहन करणार नाही असं वाटलं, परंतु त्या परिस्थितीमध्ये त्यानं स्वतःला जास्त महत्व न देता परमेश्वराच्या इच्छेला जास्त महत्व दिलं. म्हणून ह्याच अर्थ आहे या वचनाचा की लूक 9:23 की 23 वचन की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्यानं काय करायला पाहिजे? आत्मत्याग करण्याची गरज आहे, स्वतःचा त्याग करण्याची गरज आहे, स्वला मारण्याची गरज आहे. मी जेव्हा आपण वाचतो, जेव्हा आपण पाहतो या जगामध्ये, जेव्हा आपण जॉबच्या ठिकाणी जर आपण पाहतो, प्रत्येक जण काय करत आहेत की स्वतःसाठी जीवन जगत आहे. स्वतः कशा प्रकारे मोठं होतील किंवा स्वतः कशा प्रकारे ते उंच केले जातील किंवा स्वतःला ज्याप्रमाणे कशा प्रकारे प्रमोशन मिळालं जाईल यासाठी अनेक लोक काय करत असतात? प्रयत्न करत असतात. मग त्यासाठी मग ते बॉसच्या पुढं करणं हे सुद्धा अनेक लोक काय करतात की त्यांना ते गैर वाटत नाही. म्हणून ज्याप्रमाणे अशा प्रकारे लोक काय करत असतात की स्वतःला जास्त महत्व देत असतात. ख्रिस्ती लोकांच्या मध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु जेव्हा आपण स्वतःला जास्त महत्व न देता आपण जेव्हा परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये जास्त महत्व देऊ तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. म्हणून चौथा मुद्दा की जर मी म्हणत आहे की हे परमेश्वरा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, याचा अर्थ की मी स्वतःचा त्याग करत आहे. मी स्वतःवरती जास्त प्रेम करणार आपल्याला बनायचं नाही प्रियानो. हालेलुया. आपल्याला स्वतःवरती प्रेम करायचं आहे. आपल्याला कपडे घ्यावे लागेल, आपल्याला स्वतःला नीटनेटकं ठेवावं लागेल. हे का? कारण का माझ्या शरीरावरती प्रेम आहे. परंतु या सर्व गोष्टी करत असताना त्या परमेश्वराला सुद्धा आपल्या जीवनामध्ये जास्त प्राधान्य किंवा महत्व असायला पाहिजे. हालेलुया. म्हणून चौथा मुद्दा की स्वतःला आपल्याला मारण्याची गरज आहे. म्हणून पौल म्हणत आहे की मी स्वतःला वधस्तंभावरती काय केलेलं आहे? खिळलेलं आहे. मी स्वतः जगत नाही तर माझ्या नाही कोण जगतो? ख्रिस्त जगतो. हालेलुया. म्हणून आपण ज्याप्रमाणे पौलानं स्वतःचा त्याग केला, स्वतःच्या इच्छा आकांक्षा दूर ठेवल्या आणि तो ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये जगत होता, त्याप्रमाणे आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे की माझ्या ठाई ख्रिस्त जगत आहे का? माझ्या ठाई तो परमेश्वराचा स्वभाव माझ्याद्वारे इतर लोकांना दिसत आहे का? ख्रिस्ताची ओळख माझ्या बोलण्याद्वारे माझ्या वागण्याद्वारे सर्वांना होत आहे का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. त्यानंतर पाचवा शेवटचा मुद्दा आहे की जर यावेळी आपण सांगत आहोत की हे परमेश्वरा मी तुझ्यावरती प्रेम करत आहे, कशाद्वारे आपल्याला त्या परमेश्वरावरती प्रेम करायचं आहे? या जगातील गोष्टींच्या पाठीमाग लागून आपण हे दर्शवू शकत नाही की मी तुझ्यावरती प्रेम करतो. हालेलुया. म्हणून आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, एक तर जग आणि एक तर परमेश्वर. या दोन्ही मधून आपल्याला एक निवडावं लागेल. आणि जेव्हा आपण परमेश्वराला निवडतो तेव्हा जगातील ज्या आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला नक्कीच मिळणार. हालेलुया. म्हणून मत्तेमध्ये सांगत आहे की पहिल्यांदा त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवा, म्हणजे सर्व गोष्टी कुठं लागतील? तुमच्या पाठीमागे लागतील. म्हणतात तुम्हाला सर्व गोष्टींच्या पाठीमागे लागायची गरज नाही. फक्त तुम्ही येशूच्या पाठीमागे लागा, सर्व गोष्टी आपोआप तुमच्या मागे लागतील. परंतु ख्रिस्ती लोकांचं जीवन कसं आहे की आपण काय करत आहोत की येशूच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपण पहिल्यांदा त्या जगातील गोष्टींच्या पाठीमागे लागत आहोत आणि आपण येशूला पाठीमागे सोडलेला आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण येशूच्या पाठीमागे आपण जाण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करू दैनंदिन जीवनामध्ये तेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. हालेलुया. म्हणून पाचवा महत्वाचा मुद्दा की आपण या जगातील गोष्टी सोडून आपण परमेश्वराच्या आध्यात्मिक गोष्टींना जेव्हा जास्त महत्व देऊ, याचा अर्थ की मी त्या परमेश्वरावरती प्रेम करत आहे. म्हणून कलेसे याचा 3रा अध्याय आणि 1 ते 4 वचन वाचा. एक ते 4.
वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. बस. आणि ते सांगत आहे की त्यातल्या वरील गोष्टींकडे काय करा, मन लावा. आज आपण विचार करूया की मी वरील गोष्टी मिळवण्यासाठी किती प्रयत्न करत आहे, मी वरील गोष्टी मिळवण्याचा मी प्रयत्न करत आहे का. आणि ते सांगत आहे की पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका. पृथ्वीवरच्या गोष्टी एक दिवस नाश होतील, परंतु ज्या वरील गोष्टी आहेत त्या नाश होणार नाहीत. आणखी शेवटचं वचन वाचू, रोम याचा 8वा अध्याय आणि 5 ते 8. तुम्ही घरी गेल्यानंतर वाचू शकता. 5वं वचन वाचा. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. जेव्हा 8वा अध्याय जर तुम्ही वाचला की 1 ते 13 वचन, त्यामध्ये दैहिक गोष्टी आणि आध्यात्मिक गोष्टींच्या बद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते सांगत आहे की जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींच्याकडे काय करत असतात, लक्ष लावत असतात. परंतु जे आध्यात्मिक मार्गानुसार जीवन जगणारे आहेत ते नेहमी आध्यात्मिक गोष्टींच्याकडे काय करणार, लक्ष लावणार. म्हणून आज आपण विचार करणं गरजेचं आहे की मी परमेश्वरावरती अवलंबून किंवा परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत असताना मी आध्यात्मिक गोष्टींच्याकडे, आध्यात्मिक गोष्टी म्हणजे कोणत्या येतील, आध्यात्मिक गोष्टीमध्ये काय काय येईल, प्रार्थना करणं, वचन वाचणं, चर्चला जाणं, अशा ज्या काही आध्यात्मिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण दैनंदिन करत असतो त्या आध्यात्मिक गोष्टींना आपण जास्त महत्व द्यायला पाहिजे. म्हणून या दिवशी परमेश्वरानं आपल्यावरती प्रेम केलं योहान 3:16 प्रमाणे. परंतु आज आपण विचार करणार आहोत की मी परमेश्वरावरती प्रेम करत आहे का. हालेलुया. आणि आपण परमेश्वरावरती प्रेम कशाद्वारे करू शकतो, पहिला मुद्दा आपण त्याचा आज्ञापालन करण्याद्वारे. हालेलुया. आपण सर्वांनी मोठ्यानं आपण म्हणू की मी देवाचं आज्ञापालन करेन. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहिला की आपण जर म्हणत आहोत की आपण कशा प्रकारे त्या देवावरती प्रेम करतो, आपण दररोज प्रार्थनेसाठी वेळ काढण्याद्वारे. मी दररोज प्रार्थनेसाठी वेळ काढेन. सर्वांनी म्हणा. आणखीन एकदा. तिसरं की मी जर परमेश्वरावरती प्रेम करत आहे तर मी एकमेकांना क्षमा करणार. आपण सांगू की मी एकमेकांना क्षमा करेन. मोठ्यानं. मी स्वतःचा त्याग करेन. मी जगातील गोष्टींच्या पाठीमागे लागणार नाही. या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत आणि खूप सुंदर गोष्टी आज परमेश्वरानं आपल्याला सांगितलेल्या आहेत. प्रियानो, हालेलुया. परमेश्वरावरती प्रेम करणं याचा अर्थ की त्याचा आज्ञापालन करणं. परमेश्वरावरती प्रेम करणं याचा अर्थ की आपलं जीवन किती बिझी असेल त्या बिझी शेड्यूल मधून आपण देवाला प्रार्थनेसाठी वेळ देणं. देवावरती प्रेम करणं याचा अर्थ की आपण एकमेकांना क्षमा करणं. देवावरती प्रेम करणं याचा अर्थ की स्वतःचा त्याग करून परमेश्वराला जास्त महत्व देणं. देवावरती प्रेम करणं याचा अर्थ की जगातील गोष्टींच्या पाठीमागं न लागता आध्यात्मिक गोष्टींच्या पाठीमागं लागणं होय. हालेलुया. यावेळी आपण देवाच्या सानिध्यामध्ये आपण डोळे बंद करू आणि या वचनासाठी आपण प्रार्थना करू. प्रियानो, आपल्यामध्ये ज्येष्ठ पाळकीणबाई आहेत, त्या या वचनासाठी प्रार्थना करतील की या वचनाप्रमाणे आपल्या मंडळीतील लोकांना देवानं आशीर्वादित करावं आणि या वचनाप्रमाणे आपण पूर्ण अंतःकरणानं त्या देवावरती प्रेम करणारे लोक बनावं यासाठी प्रार्थना करतील. आणि आज्ञापालन करण्यासाठी आणि स्वतःचा त्याग करण्यासाठी प्रभू आम्हाला शिकवा.
आपण एक गीत गाणार आहोत, नवीन गीत आहे. दान आणि दशमांश घेत असताना सर्वशक्तिमान अपना मेरा, सर्वशक्तिमान अपना मेरा, मृत्युंजय महान जीवन मेरा. हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन आपण आपलं दान आणि दशांश आपण परमेश्वराच्या भांडारामध्ये देणार आहोत. आणि दिनेश कोळाकडे दान दशांश. सर्वशक्तिमान अपना मेरा, मृत्युंजय महान जीवन मेरा. सर्वशक्तिमान स्वामी मेरा, मृत्युंजय महान दूल्हा मेरा. आहा ये आश्चर्य है, ओ हो ये सच ही तो है. आहा ये आश्चर्य है, ओ हो ये सच ही तो है. जानी है एक बड़ी बात पाई है, एक बड़ा धन जानी है, एक बड़ी बात पाया है, एक बड़ा धन. यीशु ही रक्षक है, यीशु ही राजा है, यीशु ही रक्षक है, यीशु ही राजा है. सर्वशक्तिमान अपना मेरा, मृत्युंजय महान जीवन मेरा. सर्वशक्तिमान स्वामी मेरा, मृत्युंजय महान दूल्हा मेरा. आहा ये आश्चर्य है, ओ हो ये सच ही तो है. आहा ये आश्चर्य है, ओ हो ये सच. शांति सरबाना उमड़ रहा दिल में मेरे. शांति सरबाना उमड़ रहा दिल में मेरे. पापों को धो डाला, मुझको किया निडर. पापों को धो डाला, मुझको किया निडर. सर्वशक्तिमान अपना मेरा, मृत्युंजय महान जीवन मेरा. सर्वशक्तिमान स्वामी मेरा, मृत्युंजय महान दूल्हा मेरा. आहा ये आश्चर्य है, ओ हो ये सच ही तो है. आहा ये आश्चर्य है, ओ हो ये सच ही तो है. आपण दान आणि दशांसाठी प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये दिनेश आहे, दिनेश पुढे ये आणि दान आणि दशांसाठी प्रार्थना करेल. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुती स्तुती. धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा तू आम्हाला या ठिकाणी घेऊन आलास परमेश्वरा, आणि तुझ्या इच्छेने तुझ्या दयाने परमेश्वरा आमच्या जे काही होत असेल परमेश्वरा ते आम्ही तुला दान दिले परमेश्वरा. त्याच्यावर तू आशीर्वादित कर परमेश्वरा. जो कोणी दिले नाही परमेश्वरा त्यांनाही दे परमेश्वरा, आणि ते तुझ्या दान भंडारामध्ये जास्तीत जास्त व्हा परमेश्वरा, आणि त्याच्यावर तुझं कार्य आणि तुझी महिमा व्हा परमेश्वरा. ह्या छोटीशी विनंती परमेश्वरा गोड प्रयत्न नावात केलं तूच ऐक परमेश्वरा. आमेन. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहू देवाच्या सानिध्यामध्ये आणि आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आपण डोळे बंद करू देवाच्या सानिध्यामध्ये सर्वांनी आपण, आणि खरोखरच आज देवाचं वचन आपल्याला मिळालेलं आहे. प्रिय योहान 3:16 सांगत आहे की देवानं जगावर प्रेम केले की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या परमेश्वरानं आपल्यावरती एवढं प्रेम केले की त्यानं एकुलता एक पुत्र दिला. प्रिया, आणि तो परमेश्वर सुद्धा आपल्या सर्वांच्याकडून हीच अपेक्षा करत आहे की आपण सुद्धा त्या परमेश्वरावरती प्रेम करावं. आपण सुद्धा त्या परमेश्वरावरती अतोनात प्रेम करावं. प्रिया, की ज्या देवानं आपल्यासाठी त्या कालवरीच्या क्रूसावरती असह्य वेदना सहन केल्या,
जेव्हा त्या गेतशेमने बागेमध्ये येशू जेव्हा त्या पित्याला प्रार्थना करत आहे प्रियाने, तेव्हा आपल्याला ती रियालिटी किंवा ती जाणीव होते की त्या येशूला सुद्धा माहित होते की हे मला सहन होणार नाही, परंतु पित्यानं सांगितलं की माझी इच्छा आहे की तू या परिस्थितीमधून जाणं गरजेचं आहे. तू या जगाचं पाप हरण करणारा कोकरा मला बनवायचा आहे. तेव्हा तुला या परिस्थितीमधून त्या कालवरीच्या मरणामधून तुला जावं लागेल. आणि त्यानं होय म्हणून स्वीकारलं. याचा अर्थ की त्यानं दाखवलं की होय पिता परमेश्वर, मी तुझ्यावरती प्रेम करत आहे. ओ पिता परमेश्वर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, माझी इच्छा नको तर परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. खरोखरच प्रियानो, ज्याप्रमाणे येशूने ते उद्गार काढले त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःचा त्याग करण्यासाठी तयार आहोत का? त्या देवाला आपण सांगू शकतो का की हे परमेश्वरा, माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये काहीच घडायला नको, तर हे परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडू दे सर्व काही. थँक्यू लॉर्ड. आपण सर्वांनी काही वेळ त्या देवाच्या प्रार्थनेमध्ये आपण घालवणार आहोत प्रियानो. त्या देवाला सांगू की देवा, मी स्वतःचा त्याग करणार तू मला बनव. हे परमेश्वरा, मी तुझं आज्ञापालन करणार तू मला बनव परमेश्वरा. प्रभुदेवा, मी तुझ्यावरती आतोनात प्रेम करणार तू मला बनव. मी इतर लोकांना क्षमा करणार माझं अंतःकरण तू मला दे. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. आज आपल्या मनामध्ये जर कोणाविषयी जर द्वेष असेल, राग असेल, किंवा आपल्या मनामध्ये जर कोणाविषयी जर वाईट बुद्धी असेल प्रियानो, तर आज दैवाचा आत्मा तुम्हाला प्रेरणा देत आहे की त्या व्यक्तीला क्षमा करा प्रियानो. जेव्हा तुम्ही इथून घरी जा तेव्हा त्या व्यक्तीला जाऊन भेटा, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा आणि त्या व्यक्तीला सांग की होय, मी तुला क्षमा करत आहे. आपल्या शत्रूवरती प्रेम करायला आपल्या येशूने शिकवलेलं आहे प्रियानो. म्हणून जर मी म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्यावरती प्रेम करत आहे, याचा अर्थ की मी त्या परमेश्वराचं आज्ञापालन करत आहे. मी म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्यावरती प्रेम करत आहे, याचा अर्थ की मी एकमेकांना क्षमा करत आहे. मी म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्यावरती प्रेम करत आहे, याचा अर्थ की मी स्वतःचा त्याग करून त्या परमेश्वराला माझ्या जीवनामध्ये जास्त महत्व देत आहे. मी म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्यावरती प्रेम करत आहे, याचा अर्थ की मी स्वतःचा त्याग करत आहे प्रिया. मी या जगातील गोष्टींच्या पाठीमाग लागणार नाही आहे. मी आध्यात्मिक गोष्टींच्या पाठीमाग लागणार आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. यावेळी या 5 गोष्टीसाठी आपण प्रार्थना करू की देवाला सांगू की देवा, तू मला सहाय्य कर. प्रभू, तू मला आशीर्वादित कर. प्रभू, तू मला शिकव की मी कशा प्रकारे तुझ्यावरती प्रेम करायला पाहिजे. परमेश्वरा, तू माझं अंतःकरण बदल. जर माझं अंतःकरण कठीण झालेलं असेल तर हे परमेश्वरा, मी ते तुझ्या हातामध्ये देत आहे. तू त्याला मांसमय बनव आणि परमेश्वरा, त्या अंतःकरणाद्वारे परमेश्वरा, मी तुझ्यावरती आतोनात तुझ्यासारखं प्रेम करणार तू मला बनव परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. यावेळी आपल्यामध्ये कोसमॅट त्या वचनासाठी प्रार्थना करतील, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करतील, मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतील आणि प्रार्थना करतील की देवा, तू आम्हाला शिकव तुझ्यावरती प्रेम करायला. थँक्यू लॉर्ड.
थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो. प्रभुदेवा, आज वचनाद्वारे तो आमचे आत्मिक डोळे उघडले त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, आम्ही म्हणतो की मी तुझ्यावरती प्रेम करतो. तर परमेश्वरा, मी तुझं आज्ञापालन काटेकोरपणे करण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आम्ही एकमेकांना क्षमा करावी. प्रभुदेवा, आम्ही स्वतःचा त्याग करावं. या जगातील गोष्टींच्या पाठीमागे न लागता आम्ही तुझ्या पाठीमागे लागावं. परमेश्वरा, यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. कारण प्रभुदेवा, तूच एक अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तुझ्याशिवाय आमचं जीवन शून्य आहे. कारण प्रभुदेवा, तुझ्याशिवाय योहानमध्ये सांगत आहे की तुझ्याशिवाय मला काहीच करता येणार नाही. होय परमेश्वरा, या परिस्थितीमधून आपण आम्ही जात असताना परमेश्वरा, आम्ही तुझ्यावरती अधिकाधिक प्रेम करावं. प्रभुदेवा, अधिकाधिक प्रभुदेवा तुझ्या वचनानुसार जीवन जगावं, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव होत्या परमेश्वरा. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. सर्व मानव आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना यशनाथ करतो म्हणा एका पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या रोजच्या भाकराचा मास दे आणि जसे आमच्या उन्हाळ्यात सोडून सोडले आहे तसेच आमच्या उन्हाळ्यात मास सोड आणि आम्हाला स्पर्शता नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळी तो उपस्थित असलेल्या सर्वांच्या सोबत आणि ऑनलाईन रीतीने पाहत असणाऱ्या सर्व लोकांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. आपण बसू.